गंध कोवळ्या फुलाचा, त्यात श्वास सावयाचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. तुला माझ्याकडनं उत्तर अपेक्षित होतं ना? पण आवश्यकता नाही वाटली. माझं उत्तर मला मिळालं. सारखा सारखा केदारचाच विचार येतो बघ मनात सीमा. खरंच केवळ दादांच्या बोलण्यामुळे घडले हे सगळं. रंजू पण आता लवकर बरा होईल बघतो. मानस खूप चांगला डॉक्टर आहे. शिवाय राधामुळे तो पर्सनली लक्ष देतोय. आणि मुख्य म्हणजे केदार आता सतत त्यांच्या नजरेसमोर आहे ना. चांगली ट्रीटमेंट मिळते त्याला. मुख्य म्हणजे दादांपासून दूर आहे.
हो हो बाई, तेच महत्वाचं आहे. आणि राधा पण अगदी मनापासून काळजी घेते ना त्याची. हो ना. बघ सौरभ सौरभ सौरभ, तिला हात लावायचा नाही हं? आधी जाऊन हात पाय धुवून ये बरं, मग तिला हात लावायचा. मी हात नाहीच लावत आहे तिला. मलाच भीती वाटते जास्त. ओढ मोठी झाली चौकुली की माझ्याच बरोबर बाहेर येणार. मीच घेणार ताब्यात तिला. मग मामाच्या पंखावर बसायचं आणि भूर उडून जायचं. काय सोनू, मामाला म्हणाव, अशा शालखा शालखा नुसतं फिरतच बसणार आहेस का? हा, कान पकल, मामाचे कान पकल. त्याला म्हणाव वा, त्याला वा करा वा. हे सीमा वहिनी, खायला काय केलंस? मला जाम भूक लागली यार. काहीतरी दे ना पटकन. हा, आणि उद्या कॉर्न पॅटीस करशील का? मी तुला सकाळी खूप सारं कॉर्न आणून देतो. भरपूर कर यार. मी 200-300 तरी खाणार आहे. हा, सौरभ, पाकिटात किती पैसे असतील तुझ्या? असतील 500-700. दे ना जरा मला. ठीक आहे, इल्ले सगळे देऊन टाकाय तुला. हे मीच दिले होते ना तुला? हो, आता ऑफकोर्स. म्हणजे या घराची खजिनदार तूच आहेस ना. तसे दादा मला देतात कधी कधी अधून मधून. ए, त्यांचं आणि तुझं काही सांगू नकोस हा. त्याचं काय आहे, तू त्यांना गोड आणून देतोस ना खायला, म्हणून देतात ते तुला पैसे. गोड? आई शपथ, एक्झॅक्टली. सीमानी, छकुलीला आपण घरी आणलं तेव्हा रसमलाई आणली होती ना, ती असेल ना अजून फ्रीज मध्ये. मला दे ना यार थोडी. आज ना असं दणकून जेवतो, तब्येतीत एकदम. आणि मग रसमलाई खातो. मस्त. अरे पण मी आज जेवण केलं नाहीये. काहीच केलं नाहीये. तू जरा बाहेर जाऊन जेवून ये. हं? काय यार सीमा वहिनी. बरं ठीक आहे आता. ओके, बाहेर तर बाहेर. बरं तुमचं काय आहे? नाही म्हणजे तुम्हाला हवं असेल तर घेऊन येतो काहीतरी. का आईस्क्रीम आणू? बरं ठीक आहे, तुम्ही ठरवा आणि मला तसा फोन करा. हा, बरं सीमा वहिनी पैसे दे ना. नाही सौरभ, मी तुला पैसे नाही देणार. हे सीमा वहिनी काय मस्करी लावली यार. दे ना लवकर, मी जाऊन येतो ना पटकन. यापुढे मी तुला पैसे देणार नाही आणि घरातल्या कुणालाही तुला पैसे देऊ देणार नाही. अगं पण सीमा वहिनी. सौरभ, 8 दिवस झाले. 8 दिवस झाले तू मला प्रॉमिस करून की तू तुझ्या अभ्यासाबाबतीत, करिअरच्या बाबतीत काहीतरी सिरियसली विचार करशील, मार्ग शोधशील. पण नाही, तू त्या बाबतीत काहीही केलेलं नाहीयेस. अरे त्या दृष्टीने छोटीशी हालचाल सुद्धा दिसत नाहीये मला सौरभ. सगळं कसं पूर्वीसारखं चालू आहे. नाही चालणार हे. जा जा बाहेर जा आणि स्वतःच्या हिमतीवर जेवून दाखव. आणि थोडीशी जरी लाज असेल ना तुझ्यामध्ये सौरभ, तर मित्रांच्या पैशांवर जेवू नकोस. जा जा. मी काय म्हणते सीमा, नाही रंजू, उगीच मध्यस्थी करू नकोस. हा याच्याने आपल्या कसोटीचा काळ आहे. रंजू, ह्याचं आयुष्य जर असंच भरकटत राहिलं ना, तर याला हा नाही, आपण जबाबदार असू. लक्षात ठेवा, आपण जबाबदार असू. सौरभ, आजपासून, या क्षणापासून तुझं या घरातलं जेवण बंद. सीमा, पैसे बंद. आता हे सगळं केल्यानंतर तरी तुला काहीतरी करायची आच निर्माण होते का बघूया आपण. हा, जा. सीमा वहिनी, मी करणारच आहे सगळं. पण तू बघतेस ना, आता वेळच मिळत नाहीये मला. केदारच्या या सगळ्या केदारचं कारण पुढे करायचं नाही सौरभ. सांगून ठेवते तुला. केदारचं हे सगळं चालू असलं तरी तुला बाकीच्या उनाडक्या करायला वेळ मिळतोय ना? काय सांग ना मला, वेळ मिळतोय की नाही? अगं पण सीमा वहिनी. काही सांगू नकोस तुम्हाला. चल, हो, घराबाहेर हो. नाही सांगितलं ना सौरभ. नाही सीमा, नाही सीमा, बाहेर हो. रंजू नाही, नाही नाही रंजू नाही. खूप लाड झालेत त्याचे, खूप म्हणजे खूप लाड झालेत. यावेळेस त्याला कुणीही सपोर्ट करायचं नाही, सांगून ठेवते.
8, 9, 10. काय ग? हा एकदम एवढ्या शिंका? अशी अचानक कशी काय झाली सर्दी तुला? अचानकच घडतात ना गोष्टी. हो हो का? बरं झालं मला तू सांगितलंस, मला माहितीच नव्हतं. नाही तसं नाही, मग कसं? असंच. असंच म्हणजे कसं? बर 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 बर, कळलं मला. राधा, मी कबूल करते, तू सौरभ विषयी जो निर्णय घेतलायस त्याबद्दल माझ्या मनातली काळजी अजून मिटलेली नाही. पण तरी तुला असं हसताना लाजताना असं आनंदात बघितलं ना की खूप बरं वाटतं. खूप असं वाटतं की माझी राधा इतकी वर्ष उदासीच्या रंगात बुडाली होती, ती आनंदाच्या रंगात न्हावून निघतीये. तिला मनसोक्त न्हावू दे. असू दे जगाचा विरोध, पण तरी ती करते ते बरोबरच आहे. काय ग? अगं हे बोरा, हे घे पैसे, जा जेवून ये. नाही नको. गपचूप जा आणि जेवून ये. जा. त्या सीमा वहिनीला काय झालं एवढं स्ट्रिक्ट व्हायला? सकाळपर्यंत तर बरी होती. अरे ती तुझ्या काळजीपोटीच बोलते रे. जिजू, मला उपाशी ठेवण्यात कसली आली काळजी? ते तुला नाही कळायचा. लय शहाणपणा करू नकोस. तुझ्या भल्यासाठीच बोलते ती. जा गपचूप जेवून ये. जा. काय सांगतो मी? आणि एक काम कर, उद्या सकाळी त्या केसर आणि आवलीला भेट. त्यांना घेऊन कुठे ते परीक्षेचा फॉर्म बिम भरायचा, नाही तर कुठल्या तरी कोर्सला काय भाग घ्यायचा असेल ना, तर त्याचा माहिती पत्रक तरी घेऊन ये. तिला दाखव, म्हणजे बरा वाटेल तिला. कळला? हो. काय आहे? लाज नाही वाटत तुला? मी तुझ्याकडनं पैसे काढून घेतले तर तू यांच्याकडे हात पसरतोयस? सीमा वहिनी, मी काय बोलतो, उद्यापासून तो. उद्यापासून नाही, याचा उद्या उगवण्याची मी पुष्कळ वाट पाहिली, पुष्कळ. आणि यश, मी तुम्हाला ताकीद देते, यापुढे कुणी याला मदत करायची नाही. त्याशिवाय हा सुधारायचा नाही. हो सीमा वहिनी, सीमा वहिनी. बाबा, वाईट नाही वाटून घ्यायचा. जाऊ दे, ती बोलली बोलू दे. हे घे, हे पैसे घे. नाही जिजू, राहू दे. नाही जिजू, मी नाही थांबणार आता. माझा आहे की पोरा. काय करू या पोराचा? राधाला फोन करतो, ती बरोबर समजावेल याला. हॅलो. राधा, मी यश जीजू बोलतोय. हा जीजू, काय झालं? रंजूताईला काही नाही, रंजूचा बरा आहे. सौरभ साठी तुला फोन केलाय. सौरभ? हो. काय झालं?
जिजू हे बघा, तुम्ही काळजी करू नका, मी बघते. सौरभ, यापुढे मी तुला पैसे देणार नाही आणि घरातल्या कुणालाही तुला पैसे देऊ देणार नाही. 8 दिवस झाले तू मला प्रॉमिस करून की तू तुझ्या अभ्यासाबाबतीत, करिअरच्या बाबतीत काहीतरी सिरियसली विचार करशील. जा जा बाहेर जा आणि स्वतःच्या हिमतीवर जेवून दाखव. आणि थोडीशी जरी लाज असेल ना तुझ्यामध्ये सौरभ, तर मित्रांच्या पैशांवर जेवू नकोस. जा जा. आजपासून, या क्षणापासून तुझं या घरातलं जेवण बंद, पैसे बंद. आता हे सगळं केल्यानंतर तरी तुला काहीतरी करायची आच निर्माण होते का बघूया आपण. हा, राधा, एक शब्द बोलू नकोस. आत्ता लगेच माझ्या घरापाशी ये. पण राधा. नाही, मी ऐकणार नाहीये. तू लगेच ये, मी वाट बघते. राधा यार. काय, कशाला बोलवलंय? बस बस, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. हे घे, खा. तुझी आवडती भाजी. मला नकोय, मला नाही भूक. का? सीमा वहिनी रागवली म्हणून? तुला कसं कळलं? कळलं. मी उपाशी राहिलेलंच आवडणार आहे तिला. वेळा आहेस का तू? इथेच तर तुम्हाला मुलींचं मन कळत नाही. म्हणजे बस, तिला जर असं वाटलं असतं तर इतकी वर्ष तुला छान करून खायला घातलं असतं का तिने? तिला तू उपाशी राहिल्यावर नाही, पण नीट वागल्याने बरं वाटणार आहे. हो, मग काय, सोल्युशन सिंपल आहे. मानस एक मित्र आहे, आपण त्याच्याकडे जाऊ आणि ऍप्टिट्यूड टेस्ट करून घेऊ. माझी डोक्यात एक विचार आहे, बघू कसं करता येईल. काय? नाही, आता नाही सांगणार, उद्या जाऊन आल्यावर मी सांगेन. आता तू खा. हे घे. खरंच किती आनंदात आहेत दोघं. अडाणी बायकोला नवऱ्याने शिकवलं तर आपण किती कौतुक करतो त्याचं. मग या भिरभिरणाऱ्या नवऱ्याला बायकोनं शहाणं केलं,
त्याला योग्य वाट दाखवली तर का नाही कौतुक करायचं? कुणी सांगावं, खरंच राधा सौरभला काहीतरी करून दाखवायची प्रेरणा देईल. मातीच्या गोळ्यासारखा आहे सौरभ, त्याला छान आकार देईल. हे भगवान, मेरा तुम्हारा जमता नहीं है, लेकिन अगर सही में तुम हो तो इस और जोड़ी को कामयाब करना, सुखी रखना.